नमस्कार, मी राजन लाड. लय भरे कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज रविवार आहे, सुट्टी नाही आहे. आजचा माझा दिनक्रम कसा आहे तुम्हाला दाखवायचं आहे. या तुम्हाला सोबत घेऊन जातोय मी. आज मिटिंगला चाललो, आता भालावलीला चाललोय. सकाळी भालावलीमधल्या मिटिंग आहे. भालावलीच्या मिटिंग झाल्यानंतर एक कार्यक्रम आहे दांडिया अनसुरेमध्ये. महिलांचा एक कार्यक्रम आहे, JLCचा एक प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामला हजेरी लावायची. सगळा दिनक्रम तुम्हालाही दाखवायचा आहे. या माझ्यासोबत, चला. महिला बचत गटांच्या मिटिंगच्या निमित्ताने दर दिवशी वेगवेगळ्या गावात जायला लागतं, मिटिंग घ्यावी लागते. आज हा व्हिडिओ मी यासाठी करतो आहे की आज एक प्रोग्राम आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही वनभोजन वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित केले होते. आजसुद्धा एका गाव समितीचं वनभोजनाचा कार्यक्रम आहे दांडिया अनसुरेच्या नर्सरीमध्ये. तो कार्यक्रम तुम्हाला दाखवतो आहे. पण आता मी भालावलीला चाललो आहे. भालावलीमध्ये एक 4-5 गटांच्या मिटिंग आहेत. त्या मिटिंग अटेंड करून दुपारच्या वेळी मी दांडिया अनसुरेमध्ये जाणार आहे आणि तिथला कार्यक्रम तुम्हाला दाखवायचा आहे. आता भालावलीमध्ये जातो आहे. भालावलीमध्ये थोडंसं मिटिंग घेतल्यानंतर आम्ही दांडिया अनसुरेमध्ये येणार आहोत. माझ्यासोबत राहा. व्हिडिओ आवडलेच ना की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला, भालावली पिसेदवाडीमध्ये पोहोचलो. जिथे मिटिंग होती तिथे संगीताची सूर ऐकायला आले. म्हटलं यांच्याशी थोडी गप्पा मारू, कारण अजून महिला यायचे होत्या. मिटिंगला सुरू व्हायला वेळ आहे, यांच्याशी गप्पा मारूया. कर्नाटकच्या बॉर्डरच्या गावातून हे लोक आपल्या भागामध्ये येत असतात. अतिशय सुंदर गाणी म्हणतात, त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नाव कसं आहे? नाव श्याम विभूती. अच्छा, गाव कुठचं आहे? गाव गदग जिल्हा, गदग म्हणजे कर्नाटकमध्ये. कागलच्या जवळपास काय कर? कागल बसून तिकडे कागल महाराष्ट्रात आहे, त्याच्या पुढे आमचं गाव आहे. अच्छा, मग तुम्ही महाराष्ट्रात आता किती वर्ष येता इथे? आता कमीत कमी 50-60 वर्षापासून येतात आहे. आमचे मामा वडील. आणि हे जे तुम्ही आता हे करता म्हणजे शास्त्रीय शिक्षण वगैरे घेतले का? शिक्षण घरात घेतलेलं आहे, अभंगवाणी. तुमचं कसं नाव आहे दादा? हनुमंत रामण्णा भारती. भारती, ओके. किती वर्ष सेवा करताय म्हटलं तुम्ही आता? फक्त शिक्षणात मी करतो. किती? गणपतीमध्ये, दसरा आणि असं शिगमेमध्ये. अच्छा, कोकणामध्ये तू येता बऱ्याच वेळ की इतर पण ठिकाणी जाता? कुठे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात आपल्या कोकणात जाते. कोकणात जास्त जाते. अलिबाग पासून सावंतवाडीपर्यंत हे सगळ्या ओळखीचं गाव आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे आता पहिल्यासारखं फिरत नाही, आता व्यापार वगैरे करत जाते. अच्छा, माझ्या चॅनलच्या दर्शकांसाठी 1-2 गाणी तुम्ही ऐकवाल का? अमृताची
मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे दूर काय सांगू त्यांची उपकार जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांची आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपुट्या उन्हात अनरत चारानात तळपुट्या उन्हात अनरत चारानात राहिली समाजासाठी कष्टाच्या गमात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या गमात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार 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 खूप खूप सुंदर. या असे वर्षानुवर्षे येत राहा आमच्याकडे. अभंग सेवा आणि देवाचं नाव पण आम्हाला ऐकायला संगीतातून तुमच्याकडून. अजून महिला मिटिंगला यायच्या आहेत. महिला जमा होईपर्यंत आपण यांना निरोप देऊया आणि मी तुम्हाला लगेचच दांडिया अनसुरेला घेऊन जाणार आहे मीटिंग संपल्यानंतर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरच्या काही गावांमधून असे काही लोक आपल्या कोकणामध्ये विशेषतः येत असतात आणि अतिशय सुंदर भक्तिमय गाणी यांच्याकडून ऐकायला मिळतात. आपल्या गावात आले असतील तर त्यांना बसवून घ्या, त्यांच्याकडून सुमधुर गाणी नक्की ऐका. आता या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य उद्देश माझा आहे की मी तुम्हाला दांडिया अनसुरेला घेऊन जाणार आहे. इथल्या मीटिंग संपवतो आणि लगेचच तुम्हाला दांडिया अनसुरेला घेऊन जातो. आमच्यासोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. भालावलीमधील 4-5 गटांच्या ज्या मीटिंग होत्या त्या मी आटोपल्या आणि मी आता अनसुरेकडे निघालो आहे. दांडिया अनसुरे बीचवर मी जाणार आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. वनभोजनाचा कार्यक्रम चालू आहे. मेटगावाने गावातील VLC मधल्या सगळ्या महिलांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यांचा जेवणाचा कार्यक्रम उरकला आहे. दुपारचे 3 वाजलेत. आता मी अनसुरेमध्ये पोहोचलो आहे. दांडियाच्या बीचवरती मी पोहोचलो आहे. ते काय चालू आहे तुम्हाला दाखवतो या. काही दिवसांपूर्वी मेटगावानेच्या प्राथमिक शाळेची सहल या ठिकाणी आली होती. त्यामुळेच या मेटगावातल्या आमच्या सर्व महिला भगिनी ज्या आहेत बचत गटाचे त्यांनीसुद्धा आपण याच नर्सरीमध्ये किंवा या सुरुवातीमध्ये जायचं ठरवलं होतं आणि त्या आलेल्या आहेत. तिथे जेवण वगैरे उरकून सर्व बसलेले आहेत. मुलंसुद्धा सोबत आहेत. आज रविवार असल्यामुळे मुलांनासुद्धा सोबत घेऊन आले आहेत आणि एन्जॉय सुरू आहे. त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र या आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या मेटगावाने येथील जागृती VLC अंतर्गत जे गट आहेत त्या गटातील या महिला आहेत आणि मागील वर्षाप्रमाणे त्यांनी वर्षीसुद्धा वनभोजन हा कार्यक्रम केला. त्यांचा मागच्या वर्षीचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे. खूप छान कार्यक्रम त्यांनी केला होता. एक डान्ससुद्धा केला होता. त्यावेळी त्याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी बनवला होता. पण आज मला वेळोवेळी सकाळपासून इथं येता आलं नव्हतं. भालावलीचा कार्यक्रम आटपून मी इथे आलो. थोडंसं त्यांना भेट द्यावी यासाठी मी या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आता मला लगेचच पुन्हा मेटगावण्यामध्ये झालं ते ज्येष्ठ नागरिकांचा एक कार्यक्रम आहे, स्नेह मेळावा आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. त्यामुळे मी जास्त वेळ थांबणार नाही. पण जेवढं चित्रीकरण करता येईल तेवढं करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. साडेतीन वाजून गेलेत आणि आता मी निघणार आहे. पण निघण्यापूर्वी चहा घेतल्याशिवाय तर जायचं नाही आपल्याला. चहा घेऊया या. हो, चुलीवरचं चहा ना. इकडे जेवण केलं ना. हे मोठे मोठे टोप आणले होते थोडे.
झालं जेवण वगैरे सगळं. चहाला अजून उकळी आलेली नाही, तोपर्यंत आपण पुन्हा एकदा त्या ग्रुपमध्ये जाऊया. मगाशी मी यायच्या अगोदर गाण्याच्या भेंड्या वगैरे पण सुरू होत्या. आता थोडं ब्रेक आहे, मुलं एन्जॉय करत आहेत. तोपर्यंत आपण बघूया काय काय चाललं आहे ते. आणि चहा घेतल्यानंतर मी लगेचच निघणार आहे. मिठगावण्याच्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे. काय आहे काय आहे हां कुठे चहा चहा कुठे कोणाला दे मला देतील काय मला मिळेल. आणि तुला खाऊ आला इकडे तिकडे चहाला कळ कधी येणार. लाकडं लावा लवकर. पुलाव अच्छा हा पुलाव केला संपला अजून आहे केलेला खूप जायचं आहे मीटिंगला ना म्हणून चहा नाही हे नाही कड नाही ते चहाला. काय काय प्रयोग करतोय आम्ही सगळं बघा. इकडून टोप लावला इकडून झाकण लावलंय. चहाला काय कळ येत नाही. चहा परीक्षा बघते आमची. वारा भरपूर आहे ना. आली 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 चला चहाला उकळी आले बाई. चांगलंच हे केलं बघा दिसतो तुम्ही. आली चहाला चला चहा प्यायला या खाली. काय मिळणार तुम्हाला. चहा तयार आहे नाचलात तरच चहा. मला एकदम थोडा द्या एकदम थोडा बस बाकी एवढा पण नको मला. थँक्यू. गरमागरम चहाचा आस्वाद घेतला सर्वांचा निरोप घेतला आणि मी पोचलो मिठगावण्यामध्ये श्रीदेव अंजनेश्वर मंदिराच्या बाजूला जो हॉल आहे त्या ठिकाणी हा ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा सुरू आहे. या कार्यक्रमाला राजापूरचे आमदार किरणजी उर्फ भैया सामंत यांचीसुद्धा हजेरी लागणार आहे. ते आता थोड्याच वेळात तिथे पोचणार आहेत. मी पोचलो आहे. आमचे मित्र UB कांबळे सर नेहमीप्रमाणे उत्तम प्रस्तावना किंवा सूत्रसंचालन करतायत. आणि नानासुद्धा आहेत ज्येष्ठ नाटककार वस्त्रकार गंगारामजी गवाणकर हे सुद्धा उपस्थित आहेत. या संघाचे सन्माननीय अध्यक्ष विलासजी चेऊलकर आणि नाना म्हणजे आमचे गंगारामजी गवाणकर यांनी विशेष आग्रह करून या ठिकाणी यायची थोडासा दमत दिला होता मला की तुम्ही आलंच पाहिजे. आणि वेळेचं नियोजन करत करत मी इथे पोचलेलो आहे. हा कार्यक्रम खूप छान सुरू आहे. या कार्यक्रमाची थोडीशी झलक आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवतोय. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आता बाहेरच्या बाजूला आमदार किरणजी सामंत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. चला आपण बाहेर जाऊया या. गंगारामजी गवाणकर आणि त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विलासजी चेऊलकर साहेब आणि अहिरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा. सन्माननीय किरण भैया सामंत साहेब. हा सत्कार होतो एका नेतृत्वाचा एका संघटनाचा आणि खऱ्या अर्थानं राजापूरच्या आशेच्या किरणाचा या ठिकाणी हा सत्कार होतोय सन्मान होतोय. ज्येष्ठ नाटककार
या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाच्या आणि श्रीदेव अंजनेश्वराच्या कृपेनं येत्या काळामध्ये आम्हाला नामदार किरणबाई सावंत यांचा सत्कार करण्याची संधी निश्चितच मिळेल. त्याबद्दल आपला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ न घेता भैया तुम्ही इला आमचा भरून लावला. तुम्ही निवडून येऊच्या अगोदर आमचे ज्येष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडत नव्हते की अशासाठी की रस्ते बरोबर नव्हते. तुम्ही निवडून दिला, रस्ते करू लागला आणि तेव्हापासून आमचे ज्येष्ठ नागरिकांनी चांगली इडी घराबाहेर पडू लागले. भेट झाले, घेणाऱ्याने भेट झाले, पण आपण कधी घेणाऱ्याचे हात व्हावे. तुमचा आम्ही मतदार केलेला असतो. तुमची 15 वर्ष तुम्ही किती करा, तुम्ही कॅबिनेट मध्ये होता, हे आमचे देण्याचे हात आहे. तुमचा आभार मानतो आणि मी काय पत्रात घेतो तुमचा विचार करा. तुम्ही सगळी कामं तुमच्या लोकांनी विश्वास करते याचं महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. पुन्हा शहरा सावंत साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे भैया आपल्या मतदारसंघामध्ये फिरते आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी वेळ दिला होता आणि वेळेप्रमाणे ते हजर राहिले. कार्यक्रमाला हजेरी लावली, सर्वांना शुभेच्छा दिली आणि ते पुन्हा आपापल्या पुढच्या शेड्यूलप्रमाणे कार्यक्रमाला निघून गेले आहेत. आता हा कार्यक्रम असाच पुढे सुरू होणार आहे. आमचे मित्र उत्तम सूत्रसंचालक UB कांबळे सर यांचा ज्येष्ठ नाटककार गंगारामजी गवाणकर सन्मान करत आहेत. अतिशय सुंदर सूत्रसंचालन ते करत असतात नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये. त्यांचा सन्मान ज्येष्ठ नाटककार वस्त्रालंकार गंगारामजी गवाणकर करत आहेत. इतक्या छान त्या मुली super आवाजात गायल्या, आवण्यानं पण बरं वाटलं. माणसाचं ज्येष्ठ नागरिक समाधान तर मी माझ्या वतीने तुमचा खूप खूप आभार. माझ्या वतीने मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि या कार्यक्रमाचं सुद्धा आम्ही जेव्हा करायचं ठरवलं तर म्हटलं सर नसतील तर काही होणार नाही. हाक मारली, लगेच हातीला जाऊ लागला आणि कार्यक्रमाची शोभा वाढली. अजून थोडा कार्यक्रम मजा आहे. पण बघा अजून वेगळी प्रथा काय असते, प्रमुख पाहुणे गेले की त्याच्यावर माणसं पण जातात. तुमचं मी अभिनंदन करतो. आमदार गेले पण तुम्ही थांबलात. धन्यवाद. राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO शेखर कुमार अहिरे सर यांचा सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गंगारामजी गवाणकर सन्मान करत आहेत. ते सुद्धा आपल्या व्यस्त शेड्यूलमधून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तुमच्या सर्वांच्या सुखी समाधानी आयुष्यासाठी मी शेवटी एवढंच म्हणणार आहे. म्हणजे आता आपल्याला म्हातारपण आलं म्हणजे आपलं सगळं संपलं अशाचा भाग नाही. तर आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या. आपण प्रत्येकाला असं म्हटलं पाहिजे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लग्नाचा प्रकार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. बाळपण आपलं खरंच छान गेलं. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मत फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही. आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आणि आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. अशी सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्ही आपलं आयुष्य जगावं, निरोगी आयुष्य जगावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि मी गंगाराम गवाणकर यांना विनंती करतो की आपण